नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहतोय की बोर्ड परीक्षेतून जो आपल्याला ग्राफ मिळतो तो नेमका कशा पद्धतीचा असतो। तर या ठिकाणी तुम्हाला HSCचा ग्राफ पाहायला मिळतोय, बट सेम ग्राफ हा SSC साठी सुद्धा असतो। सो जेव्हा तुम्ही ग्राफची सप्लिमेंट घेता तेव्हा ती साधारणतः अशा प्रकारची असते। आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला ग्राफवरती सुद्धा होलोग्राफ स्टिकर चिटकवावं लागतं। तुम्हाला इथे सुद्धा तुमचा सगळा सीट नंबर, सेंटर नंबर जे पण असेल ते सगळं लिहावं लागतं, ज्याप्रमाणे तुम्ही सप्लिमेंटवरती लिहिता त्याप्रमाणे। ओके, सो सेम अशाच पद्धतीचा ग्राफ पेपर तुम्हाला पाहायला मिळेल तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये। आता तुम्हाला होलोग्राफ स्टिकर तुमच्या एक्झामिनरकडून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा तर सगळे डिटेल्स व्यवस्थित भरायचे आहेत, एक्झामिनरची सही घ्यायची आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावरती होलोग्राफ स्टिकर स्टिक करायचं आहे। आफ्टर दॅट तुम्हाला सब्जेक्ट लिहायचा आहे, पेपर नंबर, जर मॅथ्स 1 मॅथ्स 2 असं काही असेल तर ते लिहायचं आहे, दिनांक लिहायची आहे, उत्तर लेखनाची भाषा लिहायची आहे। तुम्ही जिथे सप्लिमेंट अटॅच करणार असाल ते क्रमांक तुम्हाला लिहायचा आहे। लाईक की तुमची पहिली सप्लिमेंट असेल तर 1 लिहिणार आहात। याच्या आधी पण तुम्ही एखादी एक वेगळी सप्लिमेंट म्हणजे ज्याच्यावरती आपण आन्सर लिहितो ती सप्लिमेंट घेतली असेल तर तो 1 असेल तर मग याच्यावरती तुम्हाला 2 टाकायचा आहे। सो जेवढ्या कुठल्या नंबरची तुमची सप्लिमेंट असेल तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे बेसिकली। ठीक आहे, नेक्स्ट आहे आता तुम्हाला जर सप्लिमेंटशी निगडीत काही लिहायचं असेल म्हणजे ग्राफशी निगडीत काही लिहायचं असेल याच्यावरती तर तुम्ही ते लिहू शकता। लाईक कुठला पण डाटा असेल, भूगोलामध्ये सुद्धा आपण पाहतो की काही डाटा आहे किंवा तुम्हाला तो जो काही ग्राफची जी इन्फॉर्मेशन आहे तो एक टेबल असतो, तो जर ड्रॉ करायचा असेल तर तुम्ही सगळं याच्यावरती ड्रॉ करणार आहात। ओके, सो मग तुम्ही ते सगळं याच्यावरती ड्रॉ करू शकता। फक्त एवढंच की सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्हाला या ठिकाणी सेक्शन वगैरे सगळं काही लिहायचं आहे की सेक्शन नंबर काय आहे किंवा क्वेश्चन नंबर काय आहे। जसं की भूगोलामध्ये प्रश्न क्रमांक 4 आहे तर तो लिहायचा आहे तुम्हाला, मग त्यामधला अ ब क ड जे पण असेल ते लिहायचं आहे। आणि मग या ठिकाणी हवं तर तुम्ही क्वेश्चनचा जो काही तो चार्ट आहे तो काढू शकता। जर मॅथ्समध्ये असेल तर तो मॅथ्सचा तो नंबर लिहायचा आहे, क्वेश्चन नंबर, आणि मग तुम्हाला ते ड्रॉ करायचं आहे। ओके, सो मॅथ्समध्ये असू दे, भूगोलामध्ये असू दे, कुठल्याही विषयामध्ये असू दे, ग्राफ बेसिकली याच पॅटर्नचा असतो। ठीक आहे, सो हे झालं पहिलं पान। आणि तुम्हाला अजून जर काही इन्फॉर्मेशन बाकी असेल तर ते तुम्ही या सेकंड पेजवरती सुद्धा लिहू शकता जी काही ग्राफशी निगडीत आहे ती। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ग्राफ। तुम्हाला अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही सप्लिमेंट ओपन कराल तर त्याच्यामध्ये थर्ड पेजवरती हा ग्राफ तुम्हाला पाहायला मिळेल। तुम्हाला प्रॉपरली एक्स ॲक्सिस ज्याप्रमाणे मी इथे दाखवले हे तुम्हाला ड्रॉ करून नाही मिळत, तुम्हाला ड्रॉ करायचं आहे। हे मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेलं आहे की या ठिकाणी वाय ॲक्सिस आहे, इथे खाली एक्स ॲक्सिस आहे, त्याप्रमाणे तुम्हाला ड्रॉ करायचं आहे। आफ्टर दॅट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ग्राफमध्ये ती म्हणजे स्केल लिहायची आहे। मराठीमध्ये किंवा भूगोलाचा पेपर मराठीमधून असेल तर प्रमाण लिहायचं आहे। जे काही क्ष अक्षावरती आणि य अक्षावरती असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी लिहायचंच आहे। ग्राफ ड्रॉ केल्यानंतर इथे जी काही इन्फॉर्मेशन असेल, सपोज या ठिकाणी तुम्ही पावसाचं प्रमाण, सपोज की पर्जन्याचं प्रमाण वगैरे दाखवताय तर मग लिटर मीटर जे लिटर मीटर नाही, किती लिटर आहे किंवा किती मिलीलीटर आहे ते तुम्ही या ठिकाणी लिहिणार आहात की पर्जन्याचे प्रमाण असेल किंवा जे पण तुम्ही या आणि श अक्षरावरती दाखवते ते तुम्हाला इथे लिहायचं आहे। ठीक आहे, आफ्टर दॅट हा झाला तुमचा ग्राफ। काही एक्झाम्समध्ये एकपेक्षा अधिक ग्राफसुद्धा असू शकतात, तर मग तो दुसरा ग्राफ काढण्यासाठी अजून एक मागच्या पेजवरती सुद्धा एक ग्राफ असतो, तर तुम्ही तिथे मागे पण काढू शकता। ओके, किंवा मे बी तुमचा हा पहिला ग्राफ चुकला काही कारणास्तव आणि तुम्ही ते पेननेच ड्रॉ केलं होतं तर तुम्ही याच्यावरती जस्ट एक कट मारायचं आहे, एक लाईन ड्रॉ करायची आहे, फक्त अजिबात खाडाखोड करायची नाही, फक्त एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि तुमचा याचा अर्थ होतो की तुमचा हा ग्राफ चुकलेला आहे। मग तुम्ही सेम ग्राफ किंवा सेम जी पण इन्फॉर्मेशन आहे तुम्ही मागे पण सेम ग्राफचं पेज आहे तिथे ड्रॉ करू शकता। ओके, सो एका सप्लिमेंटमध्ये तुम्हाला 2 ग्राफ्स मिळतात, एकतर तिसऱ्या पानावरती आणि एक तर चौथ्या पानावरती। ओके, जर बाय चान्स तुमचा ग्राफ जर थर्ड पेजवरती चुकला तर तुम्ही तो सेम क्वेश्चन नंबर वगैरे सगळं टाकून फोर्थ पेजवरती ग्राफ ड्रॉ करू शकता। ओके, पण तुम्ही जो काही क्वेश्चन नंबर इथे टाकणार आहात, कुठे गेलं, या पेजवरती किंवा या पेजवरती, तर तोच क्वेश्चन नंबर कॅरी फॉरवर्ड होणार थर्ड आणि फोर्थ ग्राफसाठी। ओके, सो जर एका पेपरमध्ये तुमच्या एका क्वेश्चन पेपरमध्ये एकपेक्षा अधिक प्रश्नांमध्ये जर ग्राफ असतील, ओके, वेगवेगळ्या प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 4A मध्ये ग्राफ आहे, क्वेश्चन नंबर 5A मध्ये, एक्झाम्पल देते हां, क्वेश्चन नंबर 4A मध्ये ग्राफ आहे, क्वेश्चन नंबर 5A मध्ये ग्राफ आहे, तर तुम्हाला 2 सप्लिमेंट्स अशा घ्याव्या लागतील। पण एकाच क्वेश्चनमध्ये क्वेश्चन नंबर 4A मध्येच जर 2 ग्राफ असतील तर तुम्ही दोन्ही ग्राफ पहिल्या आणि दुसऱ्या पानावरती ड्रॉ करू शकता। ठीक आहे, पण वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये जर ग्राफ असतील तर तुम्हाला नवीन क्वेश्चन्स नवीन पेपर्स घ्यावे लागतील। ओके, सो आय होप तुम्हाला कळलेलं आहे मला काय म्हणायचं आहे ते। आणि तुम्हाला कंपल्सरी याच्यावरती होलोग्राफ लावायचंच आहे। विदाऊट होलोग्राफ तुमचा हा ग्राफ पेपर एक्सेप्ट नाही केला जाणार। आणि तुम्ही जेव्हा हे सप्लिमेंट टाय करणार आहात तेव्हा तुम्हाला ही सप्लिमेंटसुद्धा टाय करायची आहे व्यवस्थित, ज्या ठिकाणी तुमचा क्वेश्चन असेल किंवा आफ्टर पेपर लिहिल्यानंतर जो काही पान म्हणजे जे काही शेवटचं पान आपलं असतं त्याच्यानंतर तुम्हाला हे टाय करायचं आहे। जो नंबर तुम्ही या ठिकाणी टाकणार आहात, सेकंड नंबरला आहे तर ही सप्लिमेंट सेकंड नंबरलाच टाय झाली पाहिजे, थर्डला असेल तर थर्ड नंबरलाच टाय झाली पाहिजे। ओके, सो त्यानुसार तुम्ही याला बांधायची आहे। बांधल्यानंतर तुम्ही पहिल्या पानावरती जेव्हा लिहिता की किती सप्लिमेंट घेतलेले आहेत किंवा 1+ तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं असतं तेव्हा तुम्हाला ही पण सप्लिमेंट त्याच्यामध्ये धरायची आहे। ओके, सो तुम्ही सपोज की एक आपली लिहायची सप्लिमेंट आणि एक ग्राफची घेतली तर तुम्हाला 1+2 = 3 लिहायचं आहे पहिल्या पानावरती जिथे आपण
इन्फॉर्मेशन फिल करतो तिथे. ओके, सो आय होप की तुम्हाला आयडिया आलेली आहे ग्राफ पेपरबद्दल. आणि सेम असाच ग्राफ असतो, फक्त तुम्ही जर 10वीला असाल तर या ठिकाणी SS लिहिलेलं असेल आणि जर तुम्ही 12वीला असाल तर HS लिहिलेलं असेल. ठीक आहे, बाकी याच्यामध्ये काही डिफरन्स नाही आहे, सेमच ग्राफ पेपर तुम्हाला पाहायला मिळतो. आफ्टर दॅट नकाशा. भूगोलामध्ये जो काही नकाशा आहे तो पण याच पद्धतीचा असतो. पहिल्या पानावरती तुम्हाला अशाच लाईन्स ड्रॉ केलेल्या पाहायला मिळतील आणि दुसरं जे काही पान असणार आहे ओपन केल्यानंतर तर या ठिकाणी तुम्हाला एक भारताचा नकाशा आणि एक ब्राझीलचा नकाशा पाहायला मिळतो. दोन्ही नकाशे तुम्हाला पाहायला मिळतात, एक ब्राझीलचा एक भारताचा. ओके, तुम्ही जेव्हा पान ओपन कराल तेव्हा पहिल्या पानावरती ॲज युजल सेम तुम्हाला इन्फॉर्मेशन फिल करायची आहे, त्याच्यात हॉलोग्राफ लावायचा आहे. खाली तुमचं जे काही क्वेश्चनशी निगडीत जे काही असेल, लाईक काही नकाशांमध्ये काही प्रश्न असतील जे की लिहिणं आवश्यक असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत क्वेश्चन नंबर टाकून. आणि काही नसेल लिहायचं तर काही नाही, फक्त प्रश्न लिहा, नकाशा भरा वगैरे, जो काही शॉर्टकटमध्ये प्रश्न असेल तो लिहा आणि हे पान सोडून द्यायचं. मग जे काही मागे नकाशा आहेत 2 त्यापैकी जो कुठला नकाशा तुम्हाला हवा असेल, ब्राझीलचा प्रश्न असेल तर ब्राझीलचा नकाशा, भारताचा प्रश्न असेल तर भारताचा नकाशा, त्यामध्ये तुम्हाला ती सगळी इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. ओके, सो तुम्हाला इथे दोन्ही पानांवरती दोन्ही नकाशे असतात, भारत आणि ब्राझीलचे. जो तुम्हाला आवश्यक असेल तो तुम्हाला फिल करायचा आहे. सपोज की या ठिकाणी हे सगळं मला इरेज करू द्या. सपोज की या ठिकाणी आपल्या भारताचा नकाशा आहे. ओके, सपोज की या ठिकाणी भारताचा नकाशा आहे तर या ठिकाणी तुम्हाला सूची तयार करून लिहायची आहे. बऱ्याचशा सूचीचं बॉक्स तुम्हाला दिला जातो बट काही वेळेस नाही दिला जात, तर मग तुम्हाला तो स्वतःहून प्रिपेअर करायचा आहे. या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे तो बॉक्स, त्याच्यामध्ये सगळं काही आहे ते लिहायचं आहे की सपोज ट्रायंगल म्हणजे डोंगर आहे किंवा सर्कल म्हणजे काहीतरी आहे. सो ते तुम्हाला त्या ठिकाणी सगळं इन्फॉर्मेशन भरायची आहे आणि ते तुम्हाला इथे फिल करायचं आहे. ठीक आहे, सो नकाशा पण तुम्हाला याच फॉर्मॅटमध्ये असतो. नकाशामध्ये पण हॉलोक्राफ्ट वगैरे सगळं अटॅच करायचं आहे, सगळं स्टिक वगैरे करायचं आहे आणि हीच वे तुमची ही सप्लिमेंट असणार आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.